हॅलो फ्रेंड्स. तर गुगल क्रोमला ओपन करायचे आहे. तर बघा, गुगल क्रोम ओपन केल्यानंतर इथे सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे, लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.gov.com. तर बघा, खाली आलेलं आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता, फर्स्ट इथे लिंक आलेली आहे 2024 वाली, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर बघा, क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येतोय. त्यानंतर बघा, राईट साईडला 3 डॉटवर क्लिक करायचं आहे कोण्यामध्ये. तिथून डेस्कटॉप साईट त्यावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्ही झूम आऊट करू शकता. त्यानंतर बघा, माझी लाडकी बहीण ऑनलाईन अर्ज यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, गो टू होम पेज यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर झूम आऊट करायचं आहे. तर थोडं झूम करून वरतं कोण्यामध्ये इथे दिलेलं आहे अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता ID पासवर्ड इथे तुम्हाला क्रिएट करायचा आहे. तर क्रिएट अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला आधार कार्डवर जसे नाव असेल तर त्या प्रकारे तुम्हाला इथे नाव टाकायचे आहे. तर आधार कार्ड प्रमाणे इथे तुम्हाला टाकायचे आहे, मिसमॅच न करता. त्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्डमध्ये तुम्हाला टाकायचे आहे स्पेलिंग @ आणि आकडे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. त्यानंतर पासवर्ड टाकल्यानंतर सेम खाली त्याच प्रकारे पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. तर बघू शकता, इथे क्लिक करून तुम्ही चेकसुद्धा करू शकता. तर बघा, त्याच प्रकारे तुम्हाला इथे पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, तर ज्या कुठली डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही असाल ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे निवडायची आहे. तर मी इथे नागपूर घेतोय. त्यानंतर तालुकासुद्धा तुम्हाला इथे निवडायचा आहे. तर मी नरखेड घेतोय. त्यानंतर बघा, सिलेक्ट कॉर्पोरेशन इथे, त्यानंतर तुम्ही इथे तहसीलसुद्धा तुम्हाला इथे निवडायची आहे. तर इथे तहसीलचं नाव दिलेलं असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा टाईप कोणत्या प्रकारचा आहे, जसे की जनरल वुमॅन, तुम्ही अंगणवाडी सेवक असाल, ग्रामसेवक असाल, वार्ड ऑफिसर, सेतू ऑफिसर, तर त्याप्रकारे तुम्हाला इथे टाईप निवडायचा आहे. जर या प्रकारे टाईप नसेल तर तुम्हाला जनरल वुमॅन, सामान्य महिला इथे निवडायचे आहे. त्यानंतर इथे क्लिक करून ॲक्सेप्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेम कॅप्चा इथे फिल करायचा आहे. तर त्या प्रकारेच इथे तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. तर कॅप्चा टाकल्यानंतर बघा, इथे तुम्हाला थोडं झूम करायचं आहे आणि राईट साईडला साइन अप यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि तुम्हाला एक OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे. जो नंबर तुम्ही टाकाल त्यावरती तुम्हाला एक OTP येईल. तर अशा प्रकारे तुमचा ID पासवर्ड क्रिएट झालेला आहे. मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा टाकायचा आहे आणि इथे लॉग इन होऊन जायचं आहे. तर बघू शकता, इथे लॉग इन बटन आलेली आहे, तर त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे लॉग इन व्हायचं आहे. तर इथे थोडं झूम आऊट करायचं आहे, कारण आपण अँड्रॉईडवरतून इथे अप्लाय करत आहे. तर 3 डॉटवर क्लिक 3 लाईन्सवर क्लिक केल्यानंतर बघा, फर्स्ट इथे दिलेली असेल लाडकी बहीण योजना.
तर यावरती त्या फर्स्ट लिंकवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे आधार आणि कॅप्चा टाकून व्हेरीफाय आधार यावरती क्लिक करायचं आहे. तर कॅप्चा तुम्हाला इथे बरोबर टाकायचा आहे, मिसमॅच न करता. त्यानंतर बघा इथे फॉर्म आलेला आहे. तर तुम्हाला इथे आधारवर जसे तुमचे नाव असेल तसेच इथं मिसमॅच न करता तसेच सेम पद्धतीने तुम्हाला इथे नाव टाकायचे आहे. त्यानंतर फादर किंवा हस्बंड, तर फादरचं किंवा हस्बंडचं तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं लग्न झालेलं असेल तर लग्न आधीचं तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे. जर तुम्ही अनमॅरिड असाल तर तुमच्या इथे वडिलाचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर मॅरिज्युअल स्टेटस, तर अनमॅरिड, मॅरिड तर तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. तर तिथे क्लिक करून तुम्ही पहिले इयर, त्यानंतर मंथ, त्यानंतर डेट इथं अशा प्रकारे तुम्हाला इथे सिलेक्ट करून डेट ऑफ बर्थ फिल करायची आहे. त्यानंतर यस यावर क्लिक करायचं आहे, कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय. त्यानंतर तुम्हाला इथे पत्ता टाकायचा आहे. तर आधारप्रमाणे सेम तसंच मिसमॅच न करता तुम्हाला इथे पत्ता टाकायचा आहे, ॲड्रेस. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, तहसील, विलेज आणि पिनकोड तशा प्रकारे तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथं तहसील सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर विलेज, त्यानंतर पिनकोड. तर इथे आधी आपण पिनकोड टाकूया. तर तुमच्या एरियाचा पिनकोड तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे विलेज सिलेक्ट करायचं आहे. तर माझं सावरगाव आहे, तर मी सावरगाव इथे सिलेक्ट करत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं विलेज, डिस्ट्रिक्ट, तालुका इथे अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये तुम्हाला इथे तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे असेंब्ली सिलेक्ट करायची आहे. जिथली कुठली तुमची असेंब्ली येत असेल तर तुम्ही वोटिंग काढून सुद्धा बॅक साईडून चेक करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला इथे असेंब्ली तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. असेंब्ली हे वोटिंग कार्डवर बॅक साईडला असते. त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे बँकेचे नाव इथे टाकायचं आहे. जर तुम्हाला कुठल्या प्रकारे महिना वगैरे गव्हर्नमेंटचा मिळत असेल तर तुम्हाला यस करायचं आहे इथे, अदरवाईज नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे बँकेचा नेम टाकायचा आहे. बँके नेम टाकल्यानंतर तुम्हाला इथे बँक होल्डर नेम टाकायचा आहे. त्यानंतर इथे अकाउंट नंबर आणि इथं कन्फर्म अकाउंट नंबर, तर अकाउंट नंबर तुम्हाला इथे बरोबर टाकायचा आहे. तर आधी आपण बँक होल्डर नेम इथे टाकून घेऊया. त्यानंतर इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि राईट साईडला कन्फर्म अकाउंट नंबर, तर इथे सेम त्याच प्रकारे इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे IFSC कोड टाकायचा आहे, ते बँक पासबुकवरती असते. त्यानंतर तुमच्या बँकेला आधार लिंक असेल तर तुम्हाला यस करायचं आहे इथं, अदरवाईज नो करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर इथे तुम्हाला यस करायचं आहे.
भरपूर लोकांच्या बँकेला आधार कार्ड लिंक असते, तर तुम्हाला इथे येस करायचं आहे. त्यानंतर इथे फर्स्ट आधार कार्ड फ्रंट, तर तुम्हाला इथे फ्रंट आधार अपलोड करायचा आहे. तर आधारची फोटो तुम्हाला इथे फ्रंट साईडची इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर राईट साईडला दिलेला आहे आधार बॅक, तर तुम्हाला इथे आधारची बॅक साईड इथं अपलोड करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला भरपूरसे डॉक्युमेंट फ्रंट अँड बॅक, तर तुम्हाला अशा प्रकारे इथे अपलोड करायचे आहे. तर सोप्या पद्धतीने तुम्ही इथे आधी वाचून घ्याल, त्याप्रकारे तुम्ही इथे अपलोड कराल. त्यानंतर तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे टी-सी, जन्माचा दाखला किंवा वोटिंग कार्ड. 3 डॉक्युमेंटपैकी तुम्ही एक इथे अपलोड करू शकता. भरपूर लोकांकडे टी-सी किंवा जन्मात दाखला नसेल, तर ते इथे वोटिंग कार्ड अपलोड करू शकता. तर खाली दिलेलं आहे ऑरेंज राशन कार्ड, तर तुमच्याकडे राशन कार्ड ऑरेंज कलरचे असेल तर तुम्हाला यस करायचं आहे. नसेल तर तुम्हाला इथे नो करायचे आहे आणि तुम्हाला इथे इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे राशन कार्डसुद्धा अपलोड करायचे आहे. तर इथे राशनचं सुद्धा इथं फ्रंट साईड अँड बॅक साईड दिलेलं आहे. तर आधी आपण फ्रंट साईड इथे अपलोड करूया. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे फ्रंट साईड अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे बॅक साईडसुद्धा अपलोड करायचं आहे. तर आधी डॉक्युमेंट चेक करून घ्याल. तर बघा इथे अपलोड होत आहे. तर बघा अपलोड झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला इथे बॅक साईड अपलोड करायचं आहे. अपलोड या बटनवरती क्लिक करून तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. तर बॅक साईड आपण अपलोड करून घेऊया. त्यानंतर बघा हमीपत्र, तर तुम्हाला इथे हमीपत्रावर साईन इथे करून तुम्हाला इथे ते सुद्धा अपलोड करायचे आहे. तर ते तुम्ही कुठल्या पण नेट कॅफेतून हमीपत्रची प्रिंट काढून आणू शकता आणि त्यावरती साईट करून त्याचीसुद्धा फोटो तुम्ही इथे अपलोड करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हमीपत्रसुद्धा अपलोड करायचे आहे. हमीपत्र अपलोड केल्यानंतर बघा बँक पासबुक, त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे बँक पासबुकसुद्धा अपलोड करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण अँड्रॉईड मोबाईलवरतून सुद्धा लाडकी बहीण योजनेची माहिती चांगल्या पद्धतीने भरू शकतो. त्यानंतर तुम्हाला एक फोटोसुद्धा इथे अपलोड करायचा आहे. तर अपलोड बटनवरती क्लिक करून आपण अपलोड करून घेऊया. तर बघा इथे फोटोसुद्धा अपलोड होत आहे. व्ह्यू फाईलवरती क्लिक करून तुम्ही चेकसुद्धा करू शकता. ॲक्सेप्ट डिस्क्लेमर ऑफ हमीपत्र यावरती टिक करायचं आहे आणि थोडं झूम करायचं आहे. तर वर स्क्रॉल केल्यानंतर बघा स्वीकारा यावरती क्लिक करायचं आहे आणि थोडं झूम केल्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर बघा पूर्ण फॉर्म इथे भरलेला आला आहे. तर तुम्ही इथे फॉर्मसुद्धा चेक करू शकता. तर फॉर्म चेक केल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा टाकायचा आहे. तर सेम तशाच पद्धतीने तुम्हाला इथे कॅप्चा फिल करायचा आहे. मिसमॅच न करता तुम्हाला त्याच पद्धतीने इथे कॅप्चा टाकायचा आहे. तर थोडं इथं तुम्हाला झूम करायचं आहे. तर बघू शकता एडिट आणि राईट साईडला सबमिट बटन दिलेले आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर थोडं तुम्हाला झूम आउट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता
इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबरसुद्धा मिळालेला आहे. ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली. तर अशा प्रकारे तुमचा फॉर्म इथे सबमिट झालेला आहे. तर तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये ऑटोमॅटिकली पैसे येऊन जातात. जर नसेल तर तुम्हाला इथे बँकेत जाऊन आधार लिंक करायचं आहे. तुम्हाला याची स्क्रीनशॉटसुद्धा काढायचा आहे आणि तुमच्याकडे एक याची प्रिंट असणे आवश्यक आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब कराल आणि नोटिफिकेशन प्रेसला ऑल कराल. तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि असेच नवनवीन अँड्रॉईड मोबाईलवरतून तुम्ही फॉर्म भरण्याकरिता व्हिडिओ बघू शकता.